हाय नमस्कार. बघू शकताय बानूचं दूध गार करते पातेल्यात. असं बॅलरमध्ये पोहतंय मस्तपैकी. आणि म्हणलं चला तुम्हाला थोड्याशा गप्पा मारावा. कसं आहे माहिती आहे का, काही गोष्टी असतात, काही गोष्टी आता मस्त मी लग्नासाठी आलती, पण लग्न मेळाव्यात हाय ती वाटतं लग्न. आताच नाता भाऊ आलता, म्हणला मेळाव्यात लग्न आहे ती म्हणला. आता हो का, आपण आपलं कर्तव्य तर पार पाडतोय. आलो पण लग्नाला आता मेळाव्यात काही जमणार नाही, कारण 110 लग्न आहे ती. आणि ते कोणत्या गावाला आहे ती बी माहीत नाही, आणि कुठं आहे ते मेळावा ती पण माहीत नाही. आणि जरी गेलं नाही गेलं तरी कुणाला मेळ दखलच लागणार नाही, कारण मेळाव्यात लग्नाचं लय अवघड असतं हे मला तर माहितीच आहे. तर सकाळ सकाळ आली होती, 7ला बरोबर इथं आली, चिखल थापला. 1 वाजता उठून बरोबर 5ला चिखल झाला, कारण थोडा घेतला होता ना म्हणून लवकर झाला. तर म्हणलं बानूला आता आली, आंघोळ घातली मस्त. बानूला आंघोळ घालून बानूला घरामध्ये झोपली, म्हणलं तवर दूध तिचं गार करावा. आता काय बोलावं तीच मला कळ नाही, कारण जीवरला पण गेले पण कूलर काय भेटलाच नाही. बारकं कूलर संपलेत आहे. आणि बघू आता टीमवरून राहिली, कारण त्या पनवेलच्या ताईनं पैसे पाठवलेलं. केममध्ये पण कूलर नाही, आहेत पण लय मोठं आहेत, आणि एवढं आपल्याला मोठं नाही पाहिजे, बारकाच घ्यायचा आहे. मग जीवरमध्ये बी बघितला, पण जीवरमध्ये पण नाही बारका. म्हणजे जीवरमध्ये तर कूलरच नाही, तर आणि केममध्ये तर कूलर आहे पण मोठा आहे. तर आता इकडं बघावं म्हणलं, पण आता काही सवड नाही, कारण पावसाचा दिवस आहे. तर गरम तर लई होते, पण सकाळनं फॅनची हवा गार लागते, पण संध्याकाळनं लईच गरम लागते. तर बघू शकता आता तुम्हाला मी काय तर विषय एक बोलणार आहे, पण ते कितपत योग्य आहे कितपत नाही हे तुम्ही मला सांगा. आता आपल्याला पनवेलच्या ताईनं पैसे पाठवलं, कारण त्यांचं प्रेम आहे बानूवर, म्हणून बानूची काळजी आहे म्हणून. कोण कुणासाठी एवढं करत नाही, पण त्या माझ्या खरंच बारक्या बहिणीनं माझ्यासाठी खूप त्यांचा हातभार आहे, खूप त्यांचा सहवास आहे. टेन्शन घेऊ नका म्हणतात, टेन्शन आहेच, टेन्शन ही माणसांना आहेच बरं का. पण मला आता बानूचं जास्त टेन्शन काय आहे, तर बानूला आज ज्यूससुद्धा नाही, फळंसुद्धा नाहीत. मग आज रविवार आहे, पण त्या मालकाने काय पैसे दिले नाहीत, नाहीतर येता येता बाजार आणला असता. त्या मालकाने काही पैसे सकाळ सकाळ फोन केला, म्हणलं पैसे पाहिजे का म्हणलं, तर ती म्हणलं पैसे एवढ्या लवकर नसतात म्हणला, 2-3च्या पुढं पैसे म्हणला, 3-3.5च्या पुढं. मग म्हणलं ठीक आहे, लग्न आहे म्हणून पटकन आली, नाही तर मी बानूला फळं घेऊन. आणि माझ्यापाशी पैसे आहेत, पण त्या ताईंनं कूलरसाठी पाठवलेले आहेत, मग ते मी खर्चू शकत नाही. ज्या गोष्टीसाठी पाठवले तीच गोष्ट मी आणणार. तर बानूला आज ज्यूससुद्धा नाही, कारण मी पावशरच आणते. आपल्याला फ्रीज नाही, ती फळं नास होत्यात, फेकून द्यावं लागतात, आणि त्याची जाणीव मला आहे. कारण कोणची गोष्ट आज 4 दिवस झालं भाकरीचं पीठ नाही, सांगू कुणाला. पण आपलं दात बी ना आपलंच होट बी सांगणं हे माझं काम आहे तुम्हाला, पण मी म्हणत नाही तुम्ही द्या म्हणून. पण सांगते मी, 4 दिवस झालं मी चपात्याच खाते, चपातीने माझं पोट नुसतं गाड 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 करतंय. आज भाजीला सुद्धा काय नाही, चटणी खाते. पण बानूला काय कोणत्या गोष्टी मी कमी पडू देत नाही. पण आज एका गोष्टीचं वाईट वाटतं की एवढं कष्ट करून पण ते मालक पैसे टायमाला देत नाही. मस्त त्याचा टायमिंगच आहे तसा, ते देतोच आपल्याला उशिरा. पण बघू आता काय होतं. लय बोलले ना, माझ्या डोक्याला असं ताण पडतोय बघा, आणि मी विसरते की मला काय बोलायचं ना, आता काय बोलायचं होतं ना, परत काय बोलायचं, भलतंच बोलते. मी विसरायला लागले, मलाच काय कळलं नाही.
तर बानूबाई आपली झोपली, मी तुम्हाला दाखवते. आंघोळ घातली तिला, मी आंघोळ घातली, झोपली ती, तुम्हाला दाखवते. इकडे चालल्या तिच्या चपात्या 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 खाऊनच काहीच कळ नाही. बानूबाई आपली मस्त झोपली. बघा इकडं फॅन चालू आहे, कूलर बिघडलाय. याला खर्च 800 रुपये 900 रुपये येईल, म्हणजे 1000 रुपये सहज जाईल. म्हणून त्या ताईनं आधीच नवीनसाठी पाठवलं, कारण नवीनला बी तेवढंच आणि जुन्याला नुसतं मोटरला तेवढंच लागायचं. तर अगं बानू मस्त अशी झोपली. त्या ताईनं कपडे दिलेले, पोट बघा किती हापाटी गेलेले अकराचं. आणि बानूला काय झालं माहिती आहे का, एक साईड बानूची आहे का नाही पूर्ण सुजली का काय झालंय, त्याचं टेन्शन आलंय मला जास्त अजून. अगं झोपली बानू, झोपेतच अशी डचाकती. तर मी तुम्हाला दाखवते बानूबाईची पाठ आपल्या, नक्कीच बघा. काय इलाज केला पाहिजे हे पण तुम्ही मला सांगा. तर चला बाय.